तर सुनील तटकरे आणि मातोश्रीचं साटलोट आहे, त्यामुळे विरोधकांना हाताशी घेऊन आमदारांच्या बदनामीचा प्रयत्न केला जातोय असा गंभीर आरोप महेंद्र थोरवेंनी केलाय। त्यालाच दानवेंनी प्रत्युत्तर देत माझा आणि तटकरेंचा काही संबंध नाही, आरोप करण्यापेक्षा खुलासा करा असा पलटवार दानवेंनी केलाय। तर दुसरीकडे अजितदादांचे आमदार अमोल मिटकरींनी थोरवेंचे आरोप फेटाळत पुरावा असल्यास सादर करावे अशी मागणी केली। आमदारांना बदनामी करण्याचं काम ते विरोधकांना हाताशी धरून करू शकतात। पूर्वीपासूनच मातोश्री आणि सुनील तटकरेंचं साटेलोट आहेतच, त्यामुळे कदाचित हे होऊ शकतं। कारण आता आपण पाहिलं की नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये राज्यामध्ये रायगडमध्ये बऱ्याचशा ठिकाणी राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र होते। कर्जत मतदारसंघामध्ये भाजप आणि शिवसेना पारंपरिक अलायन्स एकत्र होती, पण तो राष्ट्रवादी आणि उबाटा त्या ठिकाणी एकत्र आलेली होती। त्यामुळे सुनील तटकरे कोणाशी कसे काय वरच्या लेवलला बोलतील, काय साटेलोटे करतील ते सांगू शकत नाही। राष्ट्रवादीवर थोरवे साहेब आरोप करत असतील तर ते आरोपात तथ्य नाही। आमदार महेंद्र थोरवेंना जर तसा संशय असेल तर त्यांना एक अधिकार आहे संविधानिक, कारण ते विधानसभेचे सदस्य आहेत। त्यांनी तशा पद्धतीचा संशय असेल तर तसे काही पुरावे माननीय सभापतींकडे द्यावे, माननीय मुख्यमंत्र्यांकडे द्यावे, किंवा आमच्या पक्षाचे नेते आहेत ना अजितदादा, त्यांच्याकडे द्यावे। आणि त्यात जर काही तथ्य आढळलं तर मग त्यावर भाष्य करणं उचित होईल। तटकरेजण माझा तसा मागच्या वर्षभरात कधी बोलणं नाही। एखाद्या लग्न कार्यात कुठेतरी भेट झाली असेल, व्हिडिओ माझ्याकडे काही कोणाकडून मी काय तो सोर्स सांगण्याची आवश्यकता नाही। पण मला असं वाटतं जी गोष्ट आहे तिचा खुलासा करावा। तटकरेंकडून आला राजीनामा देणं हे सोडून द्या ना, तुम्ही तुमचं आहे का नाही तेवढं सांगा। नसेल तर पोलिसात तक्रार करा, पोलिसांना चौकशी करू द्या।